नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोरुची येथील तानाजी चौकात दीपाली कोराणे व आनंद शेट्टी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कोरुची येथील तानाजी चौक येथे दीपाली कोराणे आणि आनंद शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या सभेत बोलताना दोन्ही उमेदवारांनी परिसराच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला. सभेची सुरुवात स्थानिक कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि घोषणाबाजीने झाली. यावेळी बोलताना दीपाली कोराणे यांनी महिलांचे प्रश्न, आरोग्य आणि शिक्षण या विषयावर भर दिला. आपल्या प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे त्यांनी यावेळी नमूद केले. तर आनंद शेट्टी यांनी पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न याबद्दल आपली भूमिका मांडली व प्रलंबित कामे मार्गी लावून तानाजी चौक आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी आम्हाला संधी द्या असे आवाहन त्यांनी केले. या कॉर्नर सभेला ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या सांगतेवेळी कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराला अधिक गती दिली. या सभेमुळे निवडणुकीच्या रिंगणात कोराणे आणि शेट्टी यांच्या प्रचाराचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. पाहूया यावेळीची काही निवडक ध्वनिचित्रफिती. त्या महिलांसाठी मोफत शिलाई मशीन मी 2019 मध्ये दिली होती. का तर ते माझं कर्तव्य, माझ्या बहिणीसाठी काहीतरी करावं ही धडपड होती. म्हणून परवात आलेल्या महापुरामध्ये, मराठवाड्यातील महापुरामध्ये मी 4 दिवस नागरिकांना आवाहन केलं होतं की मराठवाड्यातील नागरिकांना आपल्या मदतीची गरज आहे. तर 4.5 टन मटेरियल माझ्या इथे 4 दिवसामध्ये गोळा झालं होतं. सर्वसामान्य लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आहे, जो अधिकार मताचा दिलेला आहे, तो मताचा अधिकार लोकांनी लोकांच्या करिता, लोकांच्या कलेवरती जे कामकाज चालतं त्या लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी राहिलेला. आज एक सर्वसामान्य कुटुंबातली आमची भगिनी जिल्हा परिषदेसाठी त्या ठिकाणी तुमच्याकडे मत मागण्यासाठी आलेल्या आहेत. या गावासाठी 15 वर्ष ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून, उपसरपंच म्हणून या हयातीप्रमाणे आपलं काम करणारा एक कार्यकर्ता पंचायत समितीचा मत मागायसाठी तुमच्याकडे आलेला आहे. आपण सुज्ञ नागरिक म्हणून त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा विचार करावा अशा पद्धतीची विनंती मी तुम्हाला करायसाठी या ठिकाणी आलेलो आहे. शिवशाहू महाविकास आघाडीच्या सौभाग्यवती सौ दीपाली विनोद कोराणे यांनी, त्याचबरोबर कोरुची गणामधून आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंद शेट्टी, सौ दीपाली कोराणे यांचं चिन्ह आहे शेट्टी आणि आनंद शेट्टी यांचं चिन्ह आहे. त्या 7 तारखेला आपल्या बहुमताचा शिक्का मारून त्यांना निवडून द्यायचं आहे. निवडून देत असताना अण्णा शेट्टींच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेले 15 वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. त्यांच्या विरोधाच्या बाबतीत बोलायचं झालं, मामा नाव घ्यायचं नव्हतं, परंतु आवर्जून तुमच्या तोंडातून वेगवेगळ्या पद्धतीचं होत आहे. त्यांना देखील हायटेकच पाहिजे आणि कोराणेवाडीला निवडून का द्यायचं आहे, कारण ह्या गावच्या त्या लेख आहेत आणि तारदाच्या सून आहेत आणि आपल्याला सहज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विरोधकांचं सांगायचं झालं तर कुठे शोधू असं म्हणायची वेळ आहे. कोल्हापूरला जायचं काय, उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला लग्न होतं, त्यांना लग्नाच्या देखील आपल्या कोरुची ज्या वतीनं शुभेच्छा देऊया आणि मग यड्रावला शोधायचं काही इतरांना शोधायचं, असं ह्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडलेला आहे. या ठिकाणी इचलकरंजी महानगराला दसऱ्यासारखा सण आला तर कुठं तर 10 किलो 5 किलो आणतोय, परंतु यांच्याकडे साखर सम्राट आहे 2-2. कालच मामा माझ्या वार्डामध्ये 12 नगरसेवक येऊन थांबलेले आहेत. आमच्या या ठिकाणी रणजित आहे, रणजितच्या वार्डात देखील आणि अण्णांच्या वार्डात
म्हणजे ठराविक मंडळी या प्रस्थापितांच्या विरोधाला हाय रे नाही रे म्हणायला लागलेले आहेत. आणि म्हणूनच ज्या पद्धतीने मलकार मामांनी सांगितलं की येणाऱ्या 7 तारखेला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता, कारण अनेक प्रकारचे प्रलोभनं, अनेक प्रकारचे लक्ष्मी तुमच्या घराभोवती येणार आहे. त्या लक्ष्मीचं स्वागत तुम्ही चांगल्या पद्धतीने करावं, त्याला माझा विरोध नाही. परंतु ही लक्ष्मी हे तुमच्याच माध्यमातून कराच्या रूपातून त्यांनी घेतलेले आहेत आणि ते 5 वर्षातून एकदा देतात. तर त्याच्या लक्ष्मीचे देखील तुम्ही स्वागत करावं आणि येणाऱ्या 7 तारखेला मशाल, शिट्टी आणि तारदामध्ये पंचायत समिती गणामधून सौ अनिता शिंदे आहेत, त्यांचं चिन्ह आहे पाटी. त्या भागात देखील तुमचं कोण मित्र परिवार, पै पाहुणा, अपतेष्ट आणि तिन्ही मंडळी अतिशय सहज साधपणानं आपल्याला उपलब्ध होतील अशा सामान्य कुटुंबातले आहेत. म्हणून तुमच्या ज्या भावना आहेत, तुमच्या ज्या वेदना आहेत, तुमचं जे खत आहे, तुमचं जे मत आहे, ही जाणणारी मंडळी आहेत. आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला न कुठल्या उठून शिट्टी, मशाल आणि पाटी या तिन्ही चिन्हावरती आपल्या बहुमताचा शिक्का मारून त्यांना निवडून द्यायचं आहे.